उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। यानंतर बोलतील आपले संपर्क नेते दिलीप दादा बामणे या मार्गदर्शन करतील। सर्वांना प्रथम पुढे सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र। आणि या शिवजन्मभूमीमध्ये उपस्थित असलेले सर्वांची नावं घेत नाहीत, सर्व सन्माननीय पदाधिकारी, शेतकरी बंधू, आतापर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी असतील किंवा शेतकऱ्यांनी आपली मतं मांडली। मतं मांडत असताना आम्ही ज्या प्रांगणात उभे आहोत ती तहसीलदारची कचेरी आहे, त्या प्रांगणात उभे आहोत। थोड्याच वेळामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना त्यांचं निवेदन देणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षाची मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच वावड्या उठवल्या गेल्या की हा पक्ष कुठेतरी संपला, अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या गेल्या। नंतर आमच्या पक्षाच्या मार्फत 2 नियुक्त्या करण्यात आल्या। तालुक्यातल्या तालुका प्रमुख म्हणून सन्माननीय भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख म्हणून आनंदभाऊ रासकर असतील। मी गेल्या 2-3 टर्ममध्ये विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून काम करत होतो, पण पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली। पुणे जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून माझ्याकडे जुन्नर आंबेगावची जबाबदारी दिली। आमचे मित्र सन्माननीय सुरेश भाऊ भोर हे जिल्हा प्रमुख आहेत, तिकडचे आता ते खेड, आळंदी आणि शिरूरचे परत सहसंपर्क प्रमुख पण त्यांची नियुक्ती झालेली आहे। आम्ही पदाधिकारी काम करत असताना किंवा या तालुक्यामध्ये फिरत असताना एक लक्षात आलं की सर्वात मोठी समस्या कोणाची आहे? सर्वसामान्याची आहे। तर सर्वसामान्य म्हणजे कोण हे विचारलं गेलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं शेतकरी हा याचा अर्थबिंदू राहिला। शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या मगाशी भास्कर शेट्टी सांगितलं किती अंशामध्ये शेतकरी आणि महिला संपूर्ण काम करतायत आणि हे काम करत असताना शेतकऱ्यांना किती झळा पोचतायत आणि त्यांना भाव कमी मिळतोय। मी जास्तीचं काही बोलत नाही, कारण सर्वांनी आपल्या निवेदनामार्फत, कारण ऊन वाढलेलं आहे, निवेदनामार्फत सर्व काही समस्या मांडलेल्या आहेत। आम्ही तहसील कचेरीमध्ये देणार आहोत। आमच्या महिला आघाडीच्या ज्योत्स्नाताई महाबरे इथे उपस्थित आहेत, युवा सेनेचे शांताराम भाऊ सावंत उपस्थित आहेत किंवा बरेचसे पदाधिकारी उपस्थित, शेतकरी बंधू उपस्थित आहेत। मी माझ्या पदाधिकारी आणि उपतालुका प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतोय, आपल्या पक्षाची उभारी घेतलेली आपण, परत आपले सर्व पदाधिकारी नेमले गेलेले आहेत। काही कालावधीमध्ये अजून पदाधिकारी नेमले जातील। भास्कर शेठ, आनंद भाऊ, तुमच्या माध्यमातून हे निवेदन आपण आता देतोय, पण हे निवेदन स्वीकारल्यानंतर काही दिवसामध्ये जर का ह्या निवेदनाचा योग्य असा विचार तहसील किंवा शासनाने केला नाही तर शिवसेना स्टाईल आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याप्रमाणे चक्का जाम किंवा रस्त्यावर उतरून या आंदोलन करावे लागतील। वाणी साहेब, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या काळामध्ये कोविड काळ असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्यावेळेला पूर्ण कर्जमाफ देण्याचा प्रश्न त्यांनी आजही संवेदना ज्या आहेत ती शेतकऱ्यांबद्दल आमच्या पक्षाच्या आहेत। आमचे राऊत साहेब रोज सांगतात की शेतकरी जगला तर संपूर्ण ही अंतःक्रमणा चालू राहील। त्याच्यामुळे मी आपणास विनंती करतोय, आपल्या मार्फत, आपल्या मीडियाच्या मार्फत सर्वीकडे हा जुन्नर तालुक्याचा असू दे किंवा महाराष्ट्रभर हा आमचा आवाज जाऊ दे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। कांदा हा त्याचा मूळ प्रश्न आहे। कांद्याच्या प्रश्नावरती सरकार आली, सरकार गेली, तरी आपण या कांदा प्रश्नाचा मूळ जो आहे ते आहे। मगाशी आमचे काही कार्यकर्ते बोलले, जसा कांदा प्रश्न आहे तसे अनेक पिकं आहेत, त्यांच्यावरती पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत, त्या पिकांवरती पण केलंय। मध्यंतरीच्या काळामध्ये प्रथमतः भास्कर शेठच्या माध्यमातून
इलेक्ट्रिसिटी बोर्डाला पण आपण निवेदन दिलं गेलं, तिथला पण आपल्याला विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीच्या आहेत. मी शिवसेना पक्षातर्फे एवढंच आव्हान करीन, येणाऱ्या काळामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये शेतकरी असू देत किंवा सर्वसामान्य असू देत, त्यांच्या व्यथा ह्या आमच्या व्यथा आहेत. याच्या पुढे आम्ही कुठल्याही प्रश्नाचा आवाज उठवल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही. हीच आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.